जेसीबी सुरू झाला चालू आहे। दृश्य आपण पाहतोय फहीम खानच्या घरावरती आता तोडक कारवाई सुरू झाली आहे। जेसीबीच्या सहाय्यानं हे अनधिकृत बांधकाम पाडण्यात येत आहे। नागपुरातील दृश्य आपण पाहतोय। 2 WKT दिले मिळाले आहे का? प्रेम समोर याचा आहे का सांगता फक्त। नागपूर दंगलीतील आरोपी फहीम खान याच्या घरावरती सध्या तोडक कारवाई सुरू असल्याचं आपण पाहतोय। जेसीबीच्या सहाय्यानं जे अनधिकृत बांधकाम आहे त्याच्या घराजवळचं सुमारे 900 फुटाचं चौरस फुटाचं ते बांधकाम आता तोडलं जात आहे। चालू आहे। रोल करू का? हाँ, अरे तू इशारा तर दे। तर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। यांच्या घरावर तोड कारवाई जी आहे ती सुरुवात झालेली आहे। जेसीबी या ठिकाणी दाखल झालेले आहे। 2 जेसीबीच्या साह्यानं खरं तर हे घर तोडलं जाणार। सर्वात पहिले जे टिनाचं अतिक्रमण होतं त्या तोडाला सुरुवात झाली आहे। त्यानंतर जे आहे 2 मजली इमारत आहे त्याला टप्प्याटप्प्यानं तोडलं जाणार आहे। कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याची सगळी काळजी जी आहे ती घेतली जात आहे। मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। टिनाचं शेड होतं ते तोडण्यात आलेलं आहे आणि टिनाच्या शेड नंतर जे आहे पुढील कारवाई जी आहे ते म्हणजे इमारत बांधकाम जे आहे ते तोडण्याचं काम केलं जाणार आहे। संपूर्ण घर तोडलं जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेकडून दिली जात आहे आणि मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। जेसीबीच्या साह्यानं पहिले टिनाचं शेड तोडण्यात आलं आहे आणि हळूहळू आता जे आहे कन्स्ट्रक्शन आहे जे इमारतीचं कन्स्ट्रक्शन आहे ते सुद्धा तोडलं जाणार आहे। तोड कारवाई जी आहे ती सुरुवात झालेली आहे। फहीम खान याने खरं तर जे दंगल घडवली होती अशा पद्धतीचा आरोप जो होता तो फहीम खानवर होता आणि त्यानंतर जे आहे त्याला पोलीस कोठडी सध्या तो आहे। असं असलं तरी हे जे घर आहे ते लीजवर होतं आणि 30 वर्षाच्या लीजवर होतं। यासाठी खरं तर तिसरा जो आहे आता मलबा हटवण्यासाठी जो आहे पुन्हा एक जो आहे मलबा हटवण्यासाठी जे आहे जेसीबी पोहोचलेला आहे। 3 जेसीबीच्या साह्यानं म्हणजे काही वेळातच खरं तर पोलिसांना ही कारवाई करायची आहे आणि त्यामुळे जे आहे मोठा बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर 3 जेसीबी म्हणजे मलबा जो आहे तो मलबा सुद्धा हटवण्यासाठी वेगळा जे आहे जेसीबी बोलावण्यात आलेला आपण पाहू शकतो। 2 जेसीबी अगोदरच पोहोचले होते, आता तिसरा जेसीबी सुद्धा आलेला आहे आणि तोड कारवाई जी आहे ते या ठिकाणी सुरू झालेली आहे। टिनाचं शेड पाडण्यात आलेलं आहे। इमारतीचं बांधकाम जे आहे ते सुद्धा तोडकाम जे आहे थोड्याच वेळात सुरू होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। नागपूरचे दृश्य आहेत। नागपूरमध्ये सध्या तोडक कारवाई केली जाते कुणाच्या घरावरती तर फहीम खान जो नागपूरच्या दंगलीचा मास्टर माइंड म्हणून सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे त्याच्या घरावरती आता बुलडोजर चालवला जातोय, हातोडा चालवला जातोय। 3 जेसीबी यासाठी दाखल झालेले आहेत। मोठा पोलीस फौजफाटा सुद्धा फहीम खानच्या घराबाहेर सध्या आहे। फहीम खानच्या घराबाहेर जवळपास 900 चौरस फुटाचं बांधकाम जे त्यानं अधिकृत असल्याचं महापालिकेनं सांगितलंय। महापालिका प्रशासनाकडून अशी नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि त्यानंतर अखेर तोडक कारवाईला सुरुवात झाली आहे ज्याची दृश्य आपण पाहतोय। नागपुरातील यशोधरा नगरच्या संजय बाग कॉलनीत फहीम खानचं हे घर आहे आणि ज्यावरती आता तोडक कारवाई केली जाते। तोडक कारवाई केली जाणार अशी माहिती मिळताच त्याच्या कुटुंबियांनी घर खाली देखील केलंय। सामानही बऱ्यापैकी बाहेर काढण्यात आले आणि आता कारवाई केली जाते। जेसीबीच्या सहाय्यानं ही कारवाई केली जात असल्याचं आपण पाहतोय। सगळ्यात पहिले घराचं कुंपण जे आहे ते तोडलं जात आहे। याआधी 3चं शेड होतं जे तोडण्यात आलं होतं एका जेसीबीच्या सहाय्यानं। एकूण 3 जेसीबी या ठिकाणी आले आहेत तर 2 ते 3 टिप्पर देखील दाखल झालेले आहेत। हा मलबा देखील उचलला जाणार आहे। अनधिकृत कारवाई जी आहे अनधिकृत घर जे आहे ते बांधण्यात आलं होतं आणि त्याच घराच्या भागावरती आता ही कारवाई केली जाते।
पाहताना पोलीस प्रशासन सध्या सतर्कता बाळगताना दिसतंय आपल्याला। या ठिकाणी जे लोक कारवाई पाहताना बाजूला आहेत त्यांना बाजूला केलं जात आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून देखील पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांच्या देखरेखीखाली ही तोडक कारवाई सुरू झाली आहे। त्या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती हे तुमच्या सुरक्षेकरिता नागपूरच्या यशोधरा नगरमधील ही दृश्य आहेत आणि या ठिकाणी फहीम खानचा 2 मजली इमारत जी होती घर होतं आणि याच्यावरती तोडक कारवाई केली जाते। नागपूर दंगलीचा मास्टर माइंड म्हणून फहीम खान सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे, अटकेत आहे आणि त्याच दरम्यान त्याच्या घरावरती ही कारवाई होतीये कारण त्याचे घर अनधिकृत असल्याचं महापालिकेने सांगितलंय। जे काही काँक्रिटीकरणचं वॉल कंपाऊंड होतं कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नागपुरात जी दंगल उसळली होती गेल्या 6 ते 7 दिवसांपूर्वी त्या दंगलीमध्ये फहीम खानचा मुख्य हात असल्याचा आरोप सध्या करण्यात येतोय। अगदी चिथावणीखोर वक्तव्य करत त्यानेच भडकाऊ भाषणं केली आणि त्यामुळे दंगल उसळली ज्यात संपूर्ण नागपूर होरपळून निघालं होतं आणि म्हणूनच फहीम खानची आता चौकशी केली जाते। सध्या त्याला अटकेत ठेवण्यात आलंय आणि त्याच दरम्यान त्याच्या घरावर सुद्धा आता कारवाई केली जाते। तर नेमकं कोण आहे फहीम खान आपण पाहतोय। फहीम खानचं वय हे 38 वर्ष इतकं आहे आणि फहीम खानचं शिक्षण 10वी पर्यंतच झालेलं आहे। मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहराध्यक्ष म्हणून पद तो भूषवत होता। अशात फहीम खानचा विधानसभा निवडणुकीत पराभव सुद्धा झाला होता। ती निवडणूकही त्याने लढवली होती। हिंसाचार करण्यासाठी त्याने लोकांना प्रवृत्त केलं असा आरोप सध्या फहीम खानवरती ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच संदर्भात त्याची चौकशी सुरू आहे। सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याच दरम्यान अनेक खुलासे होत असताना एक खुलासा असाही झाला की ज्या घरात फहीम खान सध्या राहतोय यशोधरा नगरमधील संजय बाग कॉलनीमध्ये ते घर अनधिकृत आहे। जवळपास घराजवळचा 900 चौरस फूट भाग अनधिकृत असल्याचं पालिकेनं सांगितलंय। तशी नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता तोडक कारवाई केली जाते। या ठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा आपण पाहतोय। महापालिकेचे कर्मचारी आपण पाहतोय आणि 3 जेसीबी सध्या या ठिकाणी दाखल झाले आहेत ज्यांच्या मदतीनं या घरावरती तोडक कारवाई केली जाते। सोबत काही टिप्पर देखील आहेत। अगदी काही क्षणामध्ये काही पुढच्या मिनिटांमध्ये फहीम खानच्या घरावरती ही तोडक कारवाई केली जाणार आहे। संपूर्ण कारवाई आजच करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये
आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये सध्या पोलीस फौजफाटा या ठिकाणी असून ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. नागपूर महानगरपालिकेकडून जे आहे फहीम खान यांच्या घरावर तोड कारवाई जी आहे ती सुरुवात झालेली आहे. जेसीबी या ठिकाणी दाखल झालेले आहे. 2 जेसीबीच्या साह्यानं खरं तर हे घर तोडलं जाणार. सर्वात पहिले जे टिनाचं अतिक्रमण होतं त्या तोडाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर जे आहे 2 मजली इमारत आहे त्याला टप्प्याटप्प्यानं तोडलं जाणार आहे. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याची सगळी काळजी जी आहे ती घेतली जात आहे. मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. टिनाचं शेड होतं ते तोडण्यात आलेलं आहे आणि टिनाच्या शेड नंतर जे आहे पुढील कारवाई जी आहे ते म्हणजे इमारत बांधकाम जे आहे ते तोडण्याचं काम केलं जाणार आहे. संपूर्ण घर तोडलं जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेकडून दिली जात आहे आणि मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. जेसीबीच्या साह्यानं पहिले टिनाचं शेड तोडण्यात आलं आहे आणि हळूहळू आता जे आहे कन्स्ट्रक्शन आहे जे इमारतीचं कन्स्ट्रक्शन आहे ते सुद्धा तोडलं जाणार आहे. तोड कारवाई जी आहे ती सुरुवात झालेली आहे. फहीम खान याने खरं तर जे दंगल घडवली होती अशा पद्धतीचा आरोप जो होता तो फहीम खानवर होता आणि त्यानंतर जे आहे त्याला पोलीस कोठडी सध्या तो आहे. असं असलं तरी हे जे घर आहे ते लीजवर होतं आणि 30 वर्षाच्या लीजवर होतं. यासाठी खरं तर तिसरा जो आहे आता मलबा हटवण्यासाठी जो आहे पुन्हा एक जो आहे मलबा हटवण्यासाठी जे आहे जेसीबी पोहोचलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर.